मंडळी, मे महिन्यामध्ये रखरखत्या उन्हात मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणाला बसलेले. आता तेव्हा केलेल्या उपोषणाचं कारण हे होतं की कुणबी प्रमाणपत्र पात्र मराठ्यांना लवकरात लवकर मिळावी, तसेच हैदराबाद आणि सातारा गॅझेटियरला मान्यता मिळावी. आता बघा, त्यावेळी जरांगेंच्या या मागण्या सरकारनं पद्धतशीरपणे मान्य देखील केलेल्या आणि जरांगेंचं उपोषण सुद्धा सोडवलेलं. पण आता पुन्हा 3 महिन्यांनंतर हेच कुणबी प्रमाणपत्र आणि त्यांची जात वैधता रद्द करण्यावरून रान पेटलंय. आणि बघा, यावेळी वातावरण साधं सुद्धा पेटलं नाही. यावेळी जरांगेंनी सगळ्या मर्यादा सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झापलंय. फक्त झापलं नाहीये, तर शिंदेंना डबल ढोलकी आणि फडणवीस बावनकुळेंना त्यांच्या पक्षाचे आमदार पाडण्याची थेट धमकी जरांगेंनी यावेळी दिलीय. आणि धमकी सोबतच काही काळी गुपित सुद्धा बाहेर काढणार असा इशारा सुद्धा दिलाय. त्यामुळे मनोज जरांगे नेमकं कोणत्या कारणावरून शिंदे फडणवीसांवर तापले, जरांगेंनी शिंदेची काय गुपित बाहेर काढली आणि फडणवीस बावनकुळेंना काय धमकी दिलीये, हेच आजच्या व्हिडिओत सविस्तर पाहायचंय. नमस्कार. सर्वात आधी जरांगेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काय निशाणा साधलाय ते पाहू. जरांगेंनी म्हटलं की मराठा समाजानं महायुतीवर विश्वास ठेवून भरभरून मतदान केलं. तुमच्यावर माझा कधीच संशय नव्हता, पण आता मराठा आरक्षणाला विरोध करणारे ओबीसी नेते तुमच्या पक्षाच्या कार्यालयात बैठका घेत आहेत. तुमच्याच पक्षातील काही नेत्यांच्या संस्थांमध्ये मराठा समाजाविरोधात आंदोलनांची आखणी होतीये. आमच्याच लोकांचा वापर करून आमच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम सुरू आहे. इतक्यावर जरांगे थांबले नाही. त्यांनी शिंदेंना थेट इशारा देत म्हटलं की जेव्हा तुमचा पक्ष फुटला होता तेव्हा मराठा समाजानं तुमच्यावरील गद्दारीचा डाग पुसण्याचा प्रयत्न केला, पण जर अशीच फसवणूक सुरू राहिली तर मराठा समाजाला उद्धव ठाकरे बरे होते असं म्हणावं लागेल. यानंतर जरांगेंचा मोर्चा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडे वळला. त्यांनी दावा केला की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांवर कुणबी नोंदी रद्द करण्यासाठी दबाव आणला. या संदर्भातील पत्र सुद्धा आपल्याकडे असल्याचा दावा जरांगेंनी पत्रकार परिषदेत केला. फडणवीसांना उद्देशून जरांगे म्हणाले, तुम्ही एका बावनकुळेच्या नादी लागून मराठा समाजाचं नुकसान करताय. जर त्यांनाच इतकी ताकद दिली असेल तर लक्षात ठेवा, याच मुद्द्यावर मी राज्यामध्ये तुमचे 20 ते 25 आमदार पाडून दाखवेल. आता निर्णय तुमचा आहे. बावनकुळे महत्वाचे आहेत की मराठा समाज? यानंतर जरांगेंनी काही विशिष्ट प्रकरणांचा उल्लेख करत मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला. दहीहंडे आणि बोडखे कुटुंबाचा दाखला देत त्यांनी सांगितलं की निजामकालीन उर्दू नोंदी, तुकडी बिले आणि इतर आवश्यक कागदपत्र उपलब्ध असून सुद्धा मराठा विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रांना नकार दिला जातोय. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय. पत्रकार परिषदेमध्ये भ्रष्टाचाराचा सुद्धा मुद्दा जरांगेंनी जोरदारपणे उपस्थित केला. एका अधिकाऱ्यानं जात प्रमाणपत्रासाठी तब्बल 15 लाख रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप केला. विशेष म्हणजे ही मागणी फोनवर नव्हे तर प्रत्यक्ष भेटून करण्यात आल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय. सरकारला आव्हान देताना जरांगे म्हणाले, जर अधिकारी 15 लाख रुपयांची मागणी करत नसतील तर त्यांची नार्को टेस्ट करावी. भाषणाच्या शेवटी जरांगेंनी सगळ्यात मोठा इशारा दिला. त्यांनी असा दावा केला की त्यांना एकटं पाडून जेलमध्ये टाकण्याचा कट सुद्धा रचला जातोय. मात्र आपण दबावाला झुकणार नसल्याचं जरांगेंनी सांगितलंय. त्यांच्या शब्दात, माझ्या नादी लागू नका. जर माझ्या विरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि सगळी गुपित जनतेसमोर आणीन. तुम्हालाच जेलमध्ये जावं लागेल, असं या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये जरांगेंनी सरकारवर थोडक्यात टीका केली आहे. जरांगेंच्या याच पत्रकार परिषदेनंतर मराठा आरक्षणाचा संघर्ष पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आलाय. जरांगेंनी केलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. मात्र या आरोपांवर संबंधित नेत्यांची अधिकृत भूमिका काय असणार आहे याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. आगामी काळात या आरोपांवरून राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. बरं, जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांनी उत्तर देखील दिलेलं आहे. फडणवीस असं म्हणाले की जी जात वैधता पडताळणीची टीम असते तर ती टीम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच त्यांचा निकाल देत असते किंवा निर्णय घेत असते. त्यामुळे यामध्ये कुणीही मनाने निर्णय घेतलेला नाहीये असं फडणवीस म्हणालेत. थोडक्यात फडणवीसांनी त्यांची बाजू क्लिअर केली. शिंदेंनी मात्र अजून जरांगेंच्या कुठल्याच प्रश्नांचं उत्तर दिलेलं नाहीये किंवा टीकांना प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं नाहीये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे, ज्या बावनकुळेंवर जरांगेंनी टीका केली आणि ज्या बावनकुळेंमुळे हे सगळं प्रकरण सुरू झालं असं जरांगे म्हणतात,
त्या बावनकुळेंनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की तुम्हाला जर खरोखर माझी नार्को टेस्ट करायची असेल तर माझी नार्को टेस्ट सुद्धा तुम्ही करा, आम्ही कुठेही खोटे बोलत नाहीये, कुणाचीही जात वैधता ही आम्ही ठरवून मुद्दाम रद्द केलेली नाहीये, असं बावनकुळेंचं म्हणणं आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय होणार आहे आणि खरोखर जर समजा जरांगेंनी सरकारच्या विरोधात जायचं ठरवलं तर जरांगे खरोखर शिंदेच्या विरोधात जाणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण इतके दिवस जरांगे हे शिंदेच्या बाजूने बोलत होते, शिंदेचं कौतुक करत होते, भले ते एक वेळ फडणवीसांना बोलत होते, अजितदादांना बोलत होते, मात्र शिंदेचं कायम ते कौतुक करत होते. असं म्हणलं जात होतं की जरांगे आणि शिंदेमध्ये एक अदृश्य अप्रत्यक्ष अशी मैत्री आहे आणि शिंदेचाच त्यांच्या पाठीमागे हात असतो. पण यावेळी मात्र पहिल्यांदाच जरांगेंनी शिंदेंवर टीका केल्यामुळं प्रकरण जास्त तापलंय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात शिंदे काय प्रत्युत्तर देणार आहेत हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय, खरोखर सरकारनं ठरवून मराठा समाजाच्या मुलांची आणि जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांची जात वैधता प्रमाणपत्र ही मुद्दाम रद्द केलेली आहेत का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.